Hello students, today we are going to learn one more simple and short but interesting concept, that is near and far. Okay, N-E-A-R, near. Near म्हणजे जवळ. Okay, and F-A-R, far म्हणजे लांब. ठीक आहे. Once again, near means जवळ and far means लांब. ठीक आहे. सो लेट्स सी. आता इथं सुद्धा बघा तुम्हाला एक शॉर्ट पिक्चर, छोटंसं पिक्चर दाखवलं. दिस इज अ ट्री. ओके, अँड देर इज अ ट्री, देर इज अ लायन नियर द ट्री अँड द एलिफंट इज फार फ्रॉम ट्री. ठीक आहे. हे लायन जो आहे तो काय ट्रीच्या जवळ आहे आणि हा एलिफंट आहे तो लांब आहे. ठीक आहे. सो लेट्स सी हाऊ वी कॅन यूज दिस वर्ड्स नियर अँड फार. Now observe this picture. Okay, in this picture there is one girl, one car. Okay, this is a toy car. Toy car म्हणजे खेळण्यातली कार आहे छोटीशी. And there is a one doll also. Okay, now the dot dot is near Rama and the dot dot is far from Rama. Okay, तर आपण हे नियर आणि फार हे वर्ड्स यूज करून आपण सेंटेन्स तयार करू शकतो. ठीक आहे. तर आता आपल्याला समजा सांगायचं आहे द डॉट डॉट इज नियर रमा. आता रमाच्या जवळ कुठली वस्तू आहे सांगा. कुठलं टॉय रमाच्या जवळ आहे. कार. ओके, सो वी कॅन से द कार इज नियर रमा अँड द डॉल इज फार फ्रॉम रमा. ओके, सो you have to write here the car. The car is near Rama. म्हणजे ही कार आहे ती रमाच्या जवळ आहे आणि ही डॉल जी आहे ती रमापासून लांब आहे. अँड द डॉल, ओके, DALL, डॉल इज फार फ्रॉम रमा. ओके, सो ऑब्झर्व द नेक्स्ट पिक्चर. ओके, what you see in this picture, there is a one dog, okay, and one man who is carrying the buckets. Okay, also there is a woman and boy, little boy. The woman काय करायला लागल्या. she drug out the water from the well. इथं एक विल आहे म्हणजे विहीर आहे पाण्याची आणि त्या विहिरीतून ही जी स्त्री आहे ती काय करते, पाणी काढायला लागलेली आहे. ओके, आणि देर इज ऑल्सो रिटन अ बोर्ड सेव्ह वॉटर. ओके, म्हणजे पाणी वाचवाचा संदेश सुद्धा इथं दिलेला आहे. ठीक आहे. नाव तर असं हे पिक्चर आहे. तर ह्या पिक्चरशी रिलेटेड इथं काय 2 क्वेश्चन विचारलेले आहेत, त्याचं आपल्याला आन्सर लिहायचं आहे. हू इज द नियरेस्ट टू द वेल. ओके, हू इज द नियरेस्ट टू द वेल. आता नियर म्हणजे जवळ. ओके, अँड नियरेस्ट म्हणजे सगळ्यात जवळ. ठीक आहे. आता ह्या विहिरीच्या जवळ भरपूर लोक आहेत. म्हणजे दिस वुमन इज ऑल्सो नियर द विल, द बॉय इज ऑल्सो नियर द विल, दिस मॅन इज ऑल्सो नियर द विल अँड दिस डॉग इज ऑल्सो नियर द विल. बट क्वेश्चन इज द हू इज द नियरेस्ट टू द विल. पण सगळ्यात जवळ कोण आहे ह्या विहिरीच्या. दिस वुमेन इज द नियरेस्ट टू द विल. ओके, वेल. ह्या विहिरीच्या सगळ्यात जवळ कोण आहे. ही स्त्री जी आहे ती सगळ्यात जवळ आहे. सो व्हॉट इज मीन बाय नियरेस्ट. नियर आणि नियरेस्ट मधला फरक लक्षात आला का. नियर म्हणजे फक्त जवळ अँड नियरेस्ट म्हणजे सगळ्यात जवळ. म्हणजे ज्याप्रमाणे आपण मागच्या काही टॉपिकमध्ये आपण बघितलं लॉंगेस्ट, टॉलेस्ट, तसंच नियरेस्ट. नियर म्हणजे जेव्हा एखाद्या 2 वस्तूंमध्ये आपण कंपॅरिझन करतो, कोण जवळ आहे आणि कोण लांब आहे, त्यावेळी आपण नियर आणि फार हे शब्द वापरतो. आणि ज्यावेळी आपण 2पेक्षा जिथं जास्त वस्तू असतील किंवा जास्त लोक असतील, आता ठीक आहे इथं जवळजवळ हे 3 जण आहेत प्लस हा डॉगसुद्धा आहे. म्हणजे थोडक्यात 4 व्यक्ती इथं आहेत, 4 वस्तू इथं आहेत म्हटलं तर चालेल. तर ह्या सगळ्या चौघांमध्ये आपल्याला ठरवायचं आहे की जवळ कोण आहे.
अशा वेळी दोनपेक्षा ज्यावेळेस जास्त व्यक्ती किंवा वस्तू असतात अशा वेळी आपण कुठला शब्द वापरतो? नियरेस्ट, म्हणजे सगळ्यात जवळ. सो आन्सर इज हू इज द नियरेस्ट टू द विल? द वुमेन इज नियरेस्ट टू द विल. सो राईट डाऊन हिअर वुमेन. ओके. नाव नेक्स्ट इज हू इज द फार्देस्ट फ्रॉम द विल. ओके. आता हे फारचं काय झालेलं आहे बघा, फार्देस्ट. ओके. हू इज द फार्देस्ट फ्रॉम द विल. ओके. आता फार म्हणजे लांब आणि फार्देस्ट म्हणजे सगळ्यात लांब. ओके. सो हू इज द फार्देस्ट फ्रॉम द विल? सो दिस डॉग इज द फार्देस्ट फ्रॉम द विल. ओके. डॉग इज फार्देस्ट फ्रॉम विल. आलं लक्षात? सो वन्स अगेन, नियर अँड फार. नियर म्हणजे जवळ आणि फार म्हणजे लांब. ओके. अँड नियरेस्ट म्हणजे सगळ्यात जवळ आणि फार्देस्ट म्हणजे सगळ्यात लांब. ठीक आहे. सो वी सी सम अदर एक्झाम्पल्स रिलेटेड टू नियर अँड फार. सो लुक ॲट द पिक्चर अँड आन्सर. ओके. फर्स्ट you have to look the picture carefully. There is a one tree, this is a squirrel, and this is a one dog. Okay. The dog is barking to the squirrel. हे डॉग काय त्याच्यावरती भुंकाय लागले ह्या स्क्वॅरलचे किंवा त्याच्या पाठीमागे लागले. ठीक आहे. सो क्वेश्चन इज which animal is nearer to the tree? Okay. Which animal is nearer to the ट्री. ह्या ट्रीच्या जवळ. आता नियररसुद्धा शब्द वापरला जातो बघा. ठीक आहे. आता तिथं मगाशी आपण बुकमध्ये बघितलं नियरेस्ट शब्द वापरलेला. ठीक आहे. तिथं काय होतं? 2 व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती होत्या तिथं. ठीक आहे. प्लस एक ॲनिमलसुद्धा होता. ठीक आहे. 2 व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती होत्या म्हणून आपण नियरेस्ट हा शब्द वापरला. आता इथं 2च ॲनिमल्स आहेत. ठीक आहे. 2च ॲनिमल्स आहेत पण इथं नियरर हा शब्द वापरलेला आहे. नॉट नियर हा शब्द वापरलेला आहे तर कुठला शब्द वापरलेला आहे? नियरर. विच ॲनिमल इज नियरर टू द ट्री? सो विच ॲनिमल? स्क्वॅरल. ओके. सो यू कॅन राईट हिअर द आन्सर स्क्वॅरल. स्क्वॅरल इज नियरर टू द ट्री. सेकंड इज विच ॲनिमल इज फार्दर फ्रॉम द ट्री? फार्दर म्हणजे लांब, सगळ्यात लांब. ठीक आहे. विच ॲनिमल इज फार्दर from the animal? So dog is a farther from tree. Now take the house nearer to the boy and cross the house farther from the boy. Okay. In this picture there is a one boy and this is a one house and this is a another one house. So we have to tick mark the house nearer to the boy. So this house is nearer to the boy. So here done here tick mark. And this house is a farther from the boy. So in that box you have to do the cross. Take the cow farther from the boy and cross the cow nearer to the boy. Okay. There are 2 cows and 1 boy. So this cow is a nearer to the boy. So we have to cross. And this cow is a farther from boy. So you have to here tick mark. Okay. Now tick the boy who is a farther from the window. ठीक आहे. तर आपण नियर किंवा नियरर आणि फार किंवा फार्दर हे कुठलंही 2 वर्ड्स यूज करू शकतो 2 लोकांच्यातलं कंपॅरिझन करताना. ठीक आहे. आता हा बॉय, कुठला बॉय विंडोच्या जवळ आहे त्याच्यासाठी काय करायचं आहे? क्रॉस करायचं आहे. आणि जो लांब आहे त्याच्यासाठी काय करायचं आहे? टिक मार्क करायचं आहे. ओके. इथं सुद्धा तसंच आहे. ब्लॅकबोर्डच्या नियरर कोण आहे त्याच्यासाठी टिक मार्क करायचं आहे लाईक दिस. ओके. नाव नियरेस्ट अँड फार्देस्ट. ओके. तर आता नियरर आणि नियरेस्टमध्ये काय फरक आहे बघा. पुट 1 डॉट फॉर द व्हेकल विच इज फार्देस्ट फ्रॉम द कार अँड पुट 2 डॉट्स फॉर द व्हेकल विच इज नियरेस्ट टू द कार. आता इथं कार आहे आणि कारच्या जवळ 3 व्हेकल्स आहेत. तर आपल्याला ह्या 3 व्हेकल्समध्ये कंपॅरिझन करायचं आहे.
ठीक आहे. 3 व्हेकल्स आणि ही कार म्हणजे यांच्यामध्ये कंपॅरिझन म्हणजे 2पेक्षा इथे जास्त ऑब्जेक्ट्स आहेत. ठीक आहे. तर अशा वेळी आपण काय नियरेस्ट आणि फारदेस्ट हे वर्ड यूज करतो. ठीक आहे. तर इथं काय करायचं आहे, पुट 1 डॉट फॉर द व्हेकल विच इज अ फारदेस्ट फ्रॉम द कार. सो विच इज अ फारदेस्ट, दिस रिक्षा इज अ फारदेस्ट फ्रॉम अ car, so we have to put 1 dot here. And the bicycle is nearest to the car, so we have to put here 2 dots. ठीक है. Tick the animal which is the farthest from the end point and cross the animal which is the farthest from the start point. ओके. आता एंड पॉईंट, इथं एंड पॉईंट आहे, इथं स्टार्ट पॉईंट आहे. ओके, देर इज गिवन एंड अँड स्टार्ट. तर एंड पॉईंटपासून जो ॲनिमल फारदेस्ट आहे त्याच्यासाठी काय टिक मार्क करायचं. सो विच ॲनिमल टॉटा इज अ फारदेस्ट फ्रॉम एंड पॉईंट, सो वी हॅव टू डू हिअर टिक मार्क अँड क्रॉस द ॲनिमल विच इज अ फारदेस्ट फ्रॉम द स्टार्ट पॉईंट. आता स्टार्ट पॉईंटपासून फारदेस्ट ॲनिमल कुठला आहे. सो दिस रॅबिट इज अ फार फ्रॉम स्टार्ट पॉईंट. इथून हा सगळ्यात लांब आहे. सो वी हॅव टू क्रॉस हिअर, वी हॅव टू डू क्रॉस साईन. ओके. सो तर इथे एक ॲक्टिव्हिटी दिलेलं आहे, नेम युअर फ्रेंड हू सिट्स नियरेस्ट टू यू इन युअर क्लासरूम अँड नेम द बॉय गर्ल हू सिट्स फारदेस्ट फ्रॉम द ब्लॅकबोर्ड इन युअर क्लासरूम. ओके. बट आता आपलं स्कूल काहीच सुरू नाही आहे, त्यामुळे हे 2 ॲक्टिव्हिटी आपण करू शकत नाही. तर तुम्ही अशीच ॲक्टिव्हिटी तुमच्या घरातसुद्धा बसल्या ठिकाणी तुमच्या जवळ कोण बसले, तुमच्या लांब कोण बसले, ठीक आहे, असं ह्या नियरेस्ट, फारदेस्ट किंवा नियरर आणि फार्दर या कॉन्सेप्टचं तुम्ही रिव्हिजन घरी करू शकता. ओके. नाव वी हॅव टू स्टॉप हिअर. सी यू अगेन इन नेक्स्ट व्हिडिओ विथ अवर नेक्स्ट कॉन्सेप्ट. बाय.